आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. सेलू न्यायालयाच्या आदेशावरून अनवर पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल. सेलू येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर सेलू नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 11 मधील भाजपचे नगरसेवक अनवर खान दिलदार खान पठाण यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 316(3), 336(1), 336(2) आणि 340(2) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी राजाराम काळे यांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 175 अन्वये न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी घेत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सेलू यांनी आदेश क्रमांक 77/2026 द्वारे संबंधित प्रकरणात गुन्हा नोंद करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राऊत करीत आहे. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद करण्यास विलंब होऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव पोलीस प्रशासनावर येऊ नये यासाठी दलित नेते तथा बहुजनांचे नेते अशोकदादा अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रारदार राजाराम काळे, माजी नगरसेवक सय्यद मुश्ताक रब्बानी, शेख वाजिददादा यांच्यासह पारधी समाजातील नागरिक आणि प्रभाग क्रमांक 11 मधील अनेक नागरिकांनी सेलू पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लेखी निवेदन सादर करून तातडीने गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. या शिष्टमंडळाच्या निवेदनाची दखल घेत सेलू पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंद केल्याने सेलू शहरात पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे. गौर शिवारात स्मशानभूमी नसल्याने मृतदेह आणला पूर्णा तहसील कार्यालयात. पूर्णा तालुक्यातील गौर शिवारात स्मशानभूमी नसल्याने वडार समाजाच्या वतीने मृत्यू पावलेल्या 12 वर्षीय मुलीचा मृतदेह थेट पूर्णा तहसील कार्यालयात आणून अंत्यसंस्कार कुठे करावे असा प्रश्न उपस्थित केला. गौर शिवारात अंत्यसंस्कारसाठी स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधी करावा तरी कुठे असा प्रश्न सातत्याने उपस्थित राहत आहे, असे नमूद करीत वडार समाजाच्या संतप्त नागरिकांनी आज दिनांक 19 जून शुक्रवार रोजी सरस्वती सुरेश पवार या 12 वर्षीय मुलीचा मृतदेह थेट पूर्णा तहसील कार्यालयात आणून ठेवला व मुलीच्या या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे तरी कुठे असा प्रश्न उपस्थित केला. पूर्णा तहसील कार्यालय अंतर्गत अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याची भांबिरी उडाली. गेल्या अनेक वर्षापासून स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्या अशी मागणी करण्यात येत आहे, परंतु प्रशासनाद्वारे कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे संतप्त समाज बांधवांनी थेट तहसील कार्यालयात मृतदेह आणून अधिकाऱ्यांना घेरले. देऊळगाव अवचार पाटीजवळ झालेल्या कार दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू. मानवत तालुक्यातील ताडपोरगाव शिवारातील देऊळगाव अवचार पाटीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर कार आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकल चालक विलास कोंडिबा टेकाडे राहणार देवनांद्रा तालुका पाथरी यांचा जागीच मृत्यू झाला. विलास टेकाडे हे मोटरसायकल क्रमांक MH 229200 AB वरून पाथरीहून ताडपोरगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या कार क्रमांक MH 01 BG 0564 त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. पोलीस निरीक्षक सुदर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार अतुल पाचंगे, सय्यद रहीम व दत्ता माने यांच्या उपस्थितीत आज दिनांक 21 जून रविवार रोजी सकाळी 11:30 वाजता शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेमुळे देवनांद्रा परिसरात हळहळ व्यक्त होत असून सेलूच्या नूतन विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा. सेलू शहरातील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नृत्यान विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने नूतन विद्यालयाच्या प्रांगणात
आज दिनांक 21 जून रविवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर SM लोया होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर, गटविकास अधिकारी उदय जाधव, सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण नागरे, गट शिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, प्रशासकीय अधिकारी तथा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे परभणी जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर, जिल्हा सचिव देवीदास सोन्नेकर, मुख्याध्यापक नरेंद्र पाटील, उल्हास पांडे, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे यांची उपस्थिती होती। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उपस्थित शिक्षक, विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, नागरिकांनी योगासन केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी केले। सूत्रसंचालन पर्यवेक्षक गणेश माडवे सर, क्रीडा शिक्षक प्रशांत नाईक यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक किरण देशपांडे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक शंकर बोधनपोड, क्रीडा शिक्षक किशोर ढोके, संजय भूमकर, डॉक्टर सुरेश हिवाडे सर, बाडू बुधवंत, बाबासाहेब गोरे, आनंद क्षीरसागर, सत्यम बरकुले, वैभव रोडगे, अरुण रामपूरकर, केशव डहाडे, निर्मला कांदळे यांनी पुढाकार घेतला। परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। परभणी हिंगोली विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी दिनांक 22 जून सोमवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे। त्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे। मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज दिनांक 19 जून शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात घेण्यात आले। यावेळी निवडणूक निरीक्षक रुचेश जयवंशी यांनी मतपेट्या ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला। त्यांनी सुरक्षा रक्षकांना आवश्यक सूचना देत मतमोजणीपर्यंत सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले। जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते। उक्कलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत योग दिन उत्साहात साजरा। आज दिनांक 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन। योग ही भारताची प्राचीन देणगी आहे। योगामुळे शरीर निरोगी राहते, मन शांत होते आणि तणाव दूर होते। 2015 पासून संयुक्त राष्ट्रसंघात योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून मौजे उक्कलगाव येथे विद्यार्थी व गावकरी यांच्या उपस्थितीत योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। उक्कलगाव येथे सकाळी 7 ते 8 या वेळेत योग शिक्षक विलास मिटकरी यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या योग उपक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिक, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक, ज्येष्ठ पदवीधर शिक्षक सरोदे, शिदाणकर, योगेश देशमुख तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आयोजित योग व कार्यक्रमास गट शिक्षण अधिकारी तोष्णीवाल शिवाजी उक्कलकर, सरपंच उत्तम गायकवाड, उपसरपंच एकनाथ पिंपळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा राणी अंकुश पिंपळे, उपाध्यक्ष सोपान पिंपळे, सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक शेख सर, शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षणप्रेमी नागरिकांनी शुभेच्छा दिल्या।